अंधारच अंधार चोहीकडे, कोरेगावात रस्ते शोधावेत कुणीकडे, अशी परिस्थिती झाली आहे. कोरेगावचा विकास गेलाय कुठं, असे प्रश्न कोरेगावातील जनतेतून विचारले जात आहेत व कोरेगाव नगरपंचायतीचा भोंगळ कारभार सुद्धा लोकांच्या समोर येतोय व लोकांकडून कर वसुली करत असताना 2% 5% कर लोकांकडून वसूल केला जातो. दंड करून वसूल करत असून आता नगरपंचायतीला किती टक्के लोकांना कर माफ करेल, असा प्रश्न सुद्धा कोरेगावमधील करदात्या जनतेतून विचारला जातोय. ऐन रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट व बऱ्याचशा लाईट्स कोरेगावमध्ये जातात. या का जातात व नगरपंचायत याकडे लक्ष देणार का, असा सुद्धा प्रश्न कोरेगावमधील सर्वसामान्य जनतेकडून विचारला जातोय. पाहूया कोरेगावमधील जनता काय म्हणते ते विस्तृतपणे. अध्यक्ष अक्षय बर्गे या ठिकाणी एकत्र जमलेलं आहे. त्याचं कारण असं की कोरेगाव शहरामध्ये एक लाईटीचा तुटवडा गेले 3 दिवस झाले. कोरेगाव शहरामध्ये कुठल्याही एरियामध्ये आज 48 लोकसंख्या या शहरामध्ये राहते आणि या ठिकाणी 48,000 लोकसंख्या राहते आणि गेले 3 दिवस झाले या ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद केलेले आहे. तर त्याचं कारण असं की कोरेगाव नगरपंचायतीवर कर्ज 54 ते 60 लाख रुपयाचं लाईटीचं आहे. त्या संदर्भात MSCBनं लाईट बंद केलेली आहे की त्यांचं वेळेवर कर्ज कुठलंही बिल न भरण्याच्या संदर्भात त्यांनी आज 2 दिवसापूर्वी निर्णय घेतला आणि त्यांचं लाईट जोडण्यापासून सगळं यंत्र चोरून नेलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण ते MSCBनं नेलेलं आहे. MSCBनं लाईट बंद केलेली आहे आणि गेल्या महिन्यात काय सत्तेतले नगरसेवक एक बक्षीस आणायला मुंबईला गेले आणि त्याच्यात इतकी गाणी टाकून स्टेटसला जणू काय मिलिटरीतनं एखादं नाही का मोठं युद्ध घ्यायला चाललेलं त्यांचं. तर त्यांना माझं सांगणं आहे की आजची परिस्थिती बघा. कोरेगावमध्ये लाईट बंद होण्याचं कारण सांगतो, लाईट बंद होण्याचे परिणाम सांगतो की शहरामध्ये जर अपरात्री भांडणं झाली तर चोऱ्या झाल्या, कुठं दरोडे झाले तर त्यांना कारणीभूत फक्त जीवितहानी कुठली झाली तर ह्याला कारणीभूत फक्त सत्तेतले नगरसेवक असतील आणि पदाधिकारी असतील. दुसरी गोष्ट की जो जे कटापूरचा जो आपला पंप हाऊस आहे त्या पंप हाऊसचं देखील पैशाच्या आजभाव आज त्या ठिकाणी सिंचन विभागाने कुलूप ठोकलेले आहेत काल आणि अक्षरशः सुभाषनगर भागापासून सगळीकडे आज कोरेगावात जे पाणी पुरवठा करते वरचे पंप हाऊस